नमस्कार मंडळी, मी डॉक्टर ईशान आर्य. आज आपण आजच्या भागामध्ये वेस्टर्न फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट्सबद्दल जरा चर्चा करू. म्हणजे प्लॅटो किंवा सॉक्रेटिस ह्यांचे जे जे फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट्स होते ते महत्त्वाचे कुठले कुठले आणि त्यांचे अर्थ काय काय एक्झॅक्टली हे मी तुम्हाला सांगेन. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कल्चर्सबद्दल जर का माहिती असेल आणि वेगवेगळ्या कल्चर्समधल्या फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट्सबद्दल सुद्धा माहिती असेल तर तुम्हाला मी जे कॉन्सेप्ट सांगणार आहे ते आणि तुम्हाला जे माहिती आहेत ते ह्यांचं म्हणजे रिलेशन कसं आहे हे तुम्हाला बघता येईल. तर मला वाटतं हा फायदा ह्या व्हिडिओच्या माध्यमाने होऊ शकतो की आपण अगदी ग्रीक किंवा वेस्टर्न फिलॉसॉफी ज्याला म्हणतो ती काय आहे, एक्झॅक्टली त्याचे डिटेल्ड अर्थ काय, कारण त्याबद्दल भरपूर चर्चा नाही केली जात. जी लोक फिलॉसॉफीचा अभ्यास करतात त्यांनाच खूपदा माहिती असते. त्याच्यामुळे चला आपण आता म्हणजे फिलॉसॉफी जर का सगळीच बघायला गेलो तर एक एपिसोड किंवा छोटासा व्हिडिओ पुरणार नाही. त्यासाठी भरपूरच म्हणजे ॲक्च्युली डिग्रीज असतात. त्यासाठी 3-3 वर्ष लोक शिकतात आणि समजून घेतात की त्यांचा अर्थ काय. पण आपल्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे मी हँडपिक केलेले आहेत काही काही महत्त्वाचे कॉन्सेप्ट, तेवढे बघू आणि त्यांचे अर्थ बघू आजच्या या एपिसोडमध्ये. ओके. एरिस्टॉटलियनिझम म्हणजेच एरिस्टॉटलची व्हर्च्यूची थिअरी. एरिस्टॉटलनी असं म्हटलं की व्यक्ती ही मुळातच चांगली असते. ती देवाची देण नाही तर निसर्गाचा नियम आहे. निसर्गानेच व्यक्तीला मुळात चांगली बनवली आहे. निसर्गाने आपल्याला उत्तम व्यक्ती होण्यासाठी निर्माण केलेले आहे आणि आपल्यात तसं वागण्याची क्षमतासुद्धा असते. ही क्षमता वापरून उत्तम पद्धतीने वागणारी व्यक्ती म्हणजेच व्हर्च्युअस व्यक्ती असं एरिस्टॉटलने म्हटलं. अशी व्यक्ती फक्त योग्य गोष्टी करते, योग्य वेळेला करते, योग्य पद्धतीने करते, योग्य प्रमाणात करते आणि योग्य लोकांसाठी करते. व्हर्च्युअस व्यक्तीला या गोष्टींचा विचार नाही करावा लागत की ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य, आणि ती व्यक्ती योग्य तेच करते. ह्या व्यक्तीमध्ये उपजत पारख असते. म्हणजे ह्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट कमी प्रमाणात न करता, जास्त प्रमाणात न करता, अगदी योग्य प्रमाणात कशी करायची हे उपजत कळतं. आपण शौर्याचे उदाहरण घेऊ शकतो. शौर्य दाखवणारी व्यक्ती म्हणजेच व्हर्च्युअस नव्हे, पण शौर्य कसं दाखवलं जातं हे महत्त्वाचं. म्हणजे समजा एखादा गुंड एका म्हाताऱ्या आजीला जबरदस्तीने चाकू दाखवून धमकवून तिच्याकडनं पैसे काढून घेत असेल तर शौर्य दाखवणारी व्यक्ती दरवेळेलाच त्या गुंडाशी जाऊन मारामारी न करता त्या गोष्टीचा आधी पटकन मनातल्या मनात ॲनालिसिस करते. त्या गुंडाची उंची काय आहे, तब्येत काय आहे, सिच्युएशन काय आहे, आसपास कोण आहे, चाकू किती जवळ आहे आजीच्या, ह्या सगळ्या गोष्टीचा ॲनालिसिस केला जातो. आणि त्यावर त्या व्यक्तीची शौर्यता ही फक्त जाऊन मारामारी नव्हे तर पोलिसांना फोन करणं किंवा आरडाओरडा करून लोकांना जमा करणं ह्याच्यातसुद्धा दिसून येऊ शकते. कारण जर का शौर्यता ही फक्त जाऊन मारामारी करण्याची दाखवली तर चाकू लागून ती व्यक्तीही मरू शकते आणि आजी पण मरू शकते चाकू लागून. तर मग ते शौर्य दाखवण्याचा फायदा काय? बरं, पण मग एरिस्टॉटलने हे सुद्धा म्हटलं की आपल्याला हा विचार येऊ शकतो की आपण हे सगळं व्हर्च्युअस वगैरे असण्याची गरजच काय? व्हर्च्युअस बनण्याचा प्रयत्नच कशाला करावा? तर एरिस्टॉटलने एक्सप्लेन केलं की असा आपण जर का प्रयत्न केला तर आपल्याला अत्युच्च माणुसकी गाठता येते. ही अत्युच्च माणुसकी गाठता येणं म्हणजेच युडायमोनिया. युडायमोनिया म्हणजे सतत तुम्ही स्वतःला सुधारत असता. अशा पद्धतीने तुम्हाला दरवेळेला आनंद नाही होणार, पण झोपताना हे नक्की वाटेल की आज मी स्वतःमध्ये सुधारणा केली. स्टॉइसिझम आणि स्टॉइसिझम फॉलो करणारी लोक म्हणजे स्टॉइसिस्ट लोक. स्टॉइसिझममध्ये किंवा स्टॉइस्टिस्ट लोक म्हणजे ती ज्यांना हे कळतं की त्यांच्या हातात काय आहे आणि त्यांच्या हातात काय नाही आहे ह्याची जाणीव असणं म्हणजे स्टॉइसिझम. स्टॉइसिझम असं शिकवतं की दरवेळेला आपल्या हातातच गोष्टी असतील असं नाही, आणि जर गोष्टी आपल्या हातात नसतील तर अशा परिस्थितीतनं आपण कशी ती सिच्युएशन हँडल करावी, किंवा गोष्ट आपल्या हातात नसेल तर आपण कुठल्या
प्रतिक्रिया करतो किंवा प्रतिसाद देतो यावर अवलंबून असतं. स्टॉयसिस्ट व्यक्ती 4 व्हर्च्यूजना फॉलो करते किंवा 4 व्हर्च्यूजवर फोकस करते. ते 4 व्हर्च्यूज म्हणजे करेज, टेम्परन्स, जस्टिस आणि विजडम. करेज म्हणजे शौर्यता, टेम्परन्स म्हणजे स्वतःवर ताबा असणं आणि गोष्टी योग्य प्रमाणात करणं, जस्टिस योग्यता आणि प्रामाणिकपणा, आणि विजडम म्हणजे आयुष्यभर आपण कायम शिकत राहावं, गोष्टी नवीन समजून घ्याव्यात. तर ह्या आपल्या आतून जे आपण स्वतःला शिकवतो त्याचा आयुष्यभराचा प्रवास म्हणजे विजडम खरं. तर स्टॉइसिझममध्ये असं मानलं जातं की आपल्या आयुष्यात जे काही होतं ते आपल्याला ह्याच्या 4 व्हर्च्यूज आहेत त्या 4 व्हर्च्यूजचा सराव करून घेण्याची संधी दिली जाते, म्हणून ह्या गोष्टी होतात. एपिक्युरियनिझम. एपिक्युरियनिझम ही एक स्कूल ऑफ थॉट आहे आणि ही स्कूल ऑफ थॉट शोधली एपिक्युरस ऑफ सामोसने. ह्या फिलॉसॉफीच्या मते आयुष्य सुखात तेव्हा जातं जेव्हा आपण सर्व गोष्टी प्रमाणात करतो. आयुष्याचं गोलच हे आहे की मनाची शांतता मिळवता येणं. म्हणजे आयुष्याचं गोल हे फक्त आनंद किंवा समाधान नाही, तर मनातली आतली शांतता ही आहे. थोडक्यात पीस ऑफ माइंड. एपिक्युरसच्या मते भूत, पिशाच वगैरे लोकांना फक्त घाबरवण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत व लोकांवर ताबा मिळवण्यासाठी खोट्या बनवलेल्या गोष्टी आहेत, त्या नसतात. आणि त्याचा विरोध एपिक्युरसला फॉलो करणारी लोकं करतात. एपिक्युरियनिझममध्ये हेही म्हटलं जातं की मनाची शांतता ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर मिळत नाही. म्हणजे समजा जर का कोणाला अति आनंद झाला आणि ते खूप जोरजोरात हसायला लागले तर ठसका लागू शकतो. ठसका लागून थोडा त्रास होतो, तर ती गोष्ट प्रमाणात नाही केली गेली. लोक मजा येण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी दारू पितात, पण ती पिऊन लिव्हर खराब होते. अनेकदा दुसऱ्या दिवशी त्यांचं डोकं दुखतं, हँगओव्हर होतो त्यांना. म्हणजे ती गोष्ट प्रमाणात नाही झाली, म्हणजे त्या गोष्टींनी हानीसुद्धा होते. तर अशा गोष्टी करू नये असं या स्कूल ऑफ थॉटमध्ये सांगितलं जातं. म्हणूनच एपिक्युरस अति ताकद आणि अतिप्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टींच्या सुद्धा विरोधात होता आणि त्याचे फॉलोवर्स या गोष्टींच्या विरोधात असतात. कारण अतिप्रसिद्धी मिळाली, अति ताकद झाली तर तेवढ्याच लेवलनी शत्रूसुद्धा बनवू शकतात आणि त्या पॉवरची लोकांना हावसुद्धा निर्माण होऊ शकते किंवा त्यावर डिपेंडन्सी वाढू शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पीस ऑफ माइंड मिळणं कठीण जाऊ शकतं. त्याच्यामुळे मनाची शांतता जाईल अशा गोष्टी करू नये ह्याच्यावर फोकस जास्त करून ह्या स्कूल ऑफ थॉटचा असतो. सोफिझम. सोफिझम हे प्रोटॅगोरसने पसरवले. सोफिझम म्हणजे तुम्हाला जे अनुभवतं आणि तुम्हाला जे योग्य वाटतं त्यानेच तुमचं जग निर्माण होतं. तुम्हाला जे योग्य वाटतं आणि जे अनुभवतं तेच तुमचं जग. तुम्हाला जे खरं वाटतं तेच तुमचं जग. तुम्हाला जे खोटं वाटतं तेच तुमचं जग. तुमचं जग हे तुम्ही तुमच्या मनात निर्माण करता. आणि मनात जर का तुम्हाला कुठली गोष्ट खरी आणि कुठली गोष्ट खोटी अशी वाटली तर ते तुम्ही मनात ठरवल्यामुळे ती गोष्ट तुमचं जग शेप करते. तुमच्या जगाची निर्मिती ही तुमच्या विचारांनी आणि तुम्हाला काय वाटतं ह्यानीच होते. प्रोटॅगोरसचं म्हणणं होतं की कुठलीच गोष्ट एकदम खरी किंवा अगदी खोटी नसतेच. ती आपण दुसऱ्या व्यक्तींना ज्या पद्धतीने पटवून देतो त्यावर निर्भरते. जर का आपण कुठल्या व्यक्तीला एखादी गोष्ट खरी म्हणून पटवून दिली आणि त्या व्यक्तीला ती गोष्ट खरी म्हणून समजली किंवा मानली त्या व्यक्तीने ती गोष्ट खरी म्हणून, तर तुमच्या सांगण्याने त्या व्यक्तीच्या मनात तीच गोष्ट खरी होऊन त्याच अँगलनी त्या व्यक्तीचं जग शेप होतं. म्हणून तर आपण म्हणतो आजकाल व्हॉट्सॲप वाचून वाचून लोकांचं जग हे व्हॉट्सॲपचंच जग झालेलं आहे. सोफिझममध्ये म्हणतात की जगात खरं आणि खोटं असं काही नसतं. फक्त आपण ज्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याला ज्या पद्धतीने ती गोष्टी समजवली जाते त्यावरच काय खरं आणि काय खोटं हे ठरतं. एक्झिस्टेन्शियालिझम. ह्यावर विचार मांडले एक्झिस्टेन्शियालिस्ट
जॉन पॉल सार्टे यांनी. ही फिलॉसॉफी अगदी सिंपल आणि थोडक्यात समजवायची तर ह्यात म्हटलं जातं की आपणच स्वतःला घडवतो. आपल्याला आधीपासून कुठल्या पूर्वानुयोजित उद्दिष्टाने बनवलेले नाहीये. पूर्वानुयोजित उद्दिष्ट आधी आणि मग आपण नाही, तर आधी आपला एक्झिस्टन्स आणि मग आपले विचार आणि आपण काय घडवतो तेच आपलं आयुष्य आणि तेच सत्य असं ह्याच्यात मानलं जातं. प्लॅटोची थिअरी ऑफ फॉर्म्स. थिअरी ऑफ फॉर्म्स म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींमध्ये जे बघायचे असेल तेच आपल्याला त्या गोष्टींमध्ये दिसतं. म्हणून एखादी व्यक्ती कुणाला सुंदर वाटू शकते, तर तीच व्यक्ती कोणाला दुसऱ्याला बलवान वाटू शकते. तीच व्यक्ती कोणाला कलावान वाटू शकते, कारण त्या व्यक्तीमधील ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत मनातून, त्या गोष्टी आपल्याला जास्त दिसतात. कधीकधी आपल्याला एक पझल विचारलं जातं. तुम्ही व्हॉट्सॲप फॉरवर्ड बघितलं असेल, ज्याच्यात एक चित्र दाखवलं जातं आणि विचारलं जातं की सांगा तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतंय. काही लोकांना त्या चित्रामध्ये एखादा प्राणी दिसतो, काही लोकांना त्याच चित्रामध्ये एखादी व्यक्ती दिसते. कारण डीप इनसाइड आपल्या मनात आपण जी गोष्ट शोधत असतो ती आपल्याला दिसते. पुढे जाऊन असंही म्हटलं जातं या थिअरीमध्ये की आपलं लक्ष एखाद्या गोष्टीवर असेल तर आसपास काय चाललं आहे ते आपल्या नकळत निघून जातं. ते आपल्याला कळत नाही, ते आपल्याला दिसतही नाही. म्हणून तर जादूगार ह्याच गोष्टीचा फायदा करून आपल्याला असं दाखवतात की एखादी गोष्ट गायब झाली आहे, तर ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपल्याला असा भास निर्माण करून देतात की जादू झाली. पुढे जाऊन प्लॅटोनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की आपल्याला कुठल्याही गोष्टीत जे दिसतं ते वेगवेगळ्या प्रमाणात उच्च दर्जाचं होऊ शकतं. म्हणजे एक लेवलवर जाऊ शकतं. म्हणजे एखाद वेळेला आपल्याला फक्त काळा रंग दिसू शकतो. अजून त्या काळ्या रंगाकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला त्या काळ्या रंगाचा घोडा दिसू शकतो. म्हणजे आधी आपला फोकस फक्त रंगाकडे होता, मग आपला फोकस त्या रंगाला एक फॉर्म देण्यामध्ये होता. आपल्याला घोडा दिसला. अजून विचार केला, अजून त्या काळ्या घोड्याकडे बघितलं तर आपल्याला त्या काळ्या घोड्यामधली सुंदरता दिसू शकते. किती सुंदर आहे तो काळा घोडा. आणि मग अजून विचार केला, अजून बघितलं तर त्या सुंदर काळ्या घोड्यामध्ये आपल्याला निसर्गाने केलेलं एक उत्तम क्रिएशन दिसू शकतं. ते गाणं आहे ना, तुझ में रब दिखता है, तुझ में रब क्यों दिखता है. कारण त्या व्यक्तीने त्या लेवलपर्यंत ती गोष्ट नेलेली आहे म्हणून. तेवढ्या लेवलपर्यंत, तेवढ्या डेप्थमध्ये ती गोष्ट बघितलेली आहे म्हणून. आणि मग ह्याच गोष्टीला एक आपण एक्झाम्पल ठेवून पुढे विचार करू शकतो. असं प्लॅटोने म्हटलं आहे की सुंदर घोडा व ते घोडा निर्माण केल्याचा एक भाव जो आपल्याला वाटतो, हे सगळं कशामुळे? तो दिसतो का आपल्याला? आपल्याला तो घोडा दिसणारच नाही जर का उजेड नसणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी उजेड असण्याची गरज आहे. मिट्ट काळोखामध्ये किती दिसणार आहे आपल्याला? उजेड पडल्यावर जेवढा उजेड तेवढा आपल्याला तो घोडा दिसणं, रंग, घोडा, त्याची सुंदरता दिसणं, ह्या गोष्टी दिसू शकतात. तसंच हाच उजेड आपल्याला आपल्या मनातही घालणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला एकदा आपल्या मनात हाच उजेड घातला की सर्व गोष्टी एकदम उच्च लेवलच्या दिसतील. हर चीज में हमें रब दिखाई देगा. कॉन्सेप्ट अजून कुठल्या संस्कृतींमध्ये सुद्धा आहेत का? नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब नक्की दाबा आणि बेल आयकॉन जो असतो तो तर अगदी नक्की दाबा, कारण तो दाबल्याशिवाय तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं कळणारच नाही. तर चला, आपण पुन्हा अशाच कुठल्या तरी एका इंटरेस्टिंग विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. अंटिल देन, टेक केअर. बाय.